जय श्री राधे कृष्ण प्रिय मित्रांनो, श्री कृष्ण म्हणतात, वेळेपेक्षा जास्त आपल्या भावना मौल्यवान असतात आणि त्या भावनांचा योग्य वापर तोच करू शकतो ज्याला त्या समजतात. नाते निभावण्याचा खरा मार्ग हा आहे की दुसऱ्यांसाठी मनापासून प्रार्थना करा, जेणेकरून तुम्हाला स्वतःसाठी कधीही काही मागण्याची गरज पडणार नाही. आयुष्याचा पुढचा धडा तुम्ही तेव्हाच नीट जगू शकता जेव्हा मागचा धडा विसरून पुढे जाल. लक्षात ठेवा, ज्या उद्याची तुम्ही चिंता करत आहात तोच आज आहे. कधी कधी जे आपल्याला दाखवले जाते ते सत्य नसते, सत्य ते असते जे आपल्यापासून लपवले जाते. जी माणसे तुमच्या भावना समजून सुद्धा तुम्हाला त्रास देतात ती तुमची खरी असूच शकत नाहीत. स्वतःला आनंदी ठेवायला शिका, कारण ही जबाबदारी कधीही दुसऱ्यावर सोपवू नका, नाहीतर खूप पस्तावे लागेल. मी नेहमी नाती मनापासून जपली, पण लोकांनी ती डोक्याने चालवली. एकटे बसल्यावर हे जाणवले की इथे कोण खरंच आपला आहे आणि कोण परक आहे. मग खूप विचार केल्यावर समजले की लोक बऱ्याचदा स्वार्थी असतात. जेव्हा मी कोणाशी नाते ठेवतो तेव्हा माझी अपेक्षा असते प्रामाणिकपणा, विश्वास आणि आपलेपणा. नाती कधीही अचानक संपत नाहीत, ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने तोडली जातात. आपल्या पैशांवर आणि ताकदीवर कधीही गर्व करू नका, कारण आजारीपण आणि गरिबी कधीही येऊ शकते. अहंकाराच्या लढाईत नेहमी तोच जिंकतो जो शांत राहतो. जेव्हा तुम्ही कोणावर विश्वास ठेवता तेव्हा होऊ शकते की तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त दुःख देईल. आयुष्यापेक्षा मोठी कोणतीही शाळा नाही, संकटांपेक्षा मोठी कोणतीही परीक्षा नाही आणि वेळेपेक्षा चांगला कोणताही शिक्षक असू शकत नाही. आपण नेहमी आपले प्रयत्न अशा प्रकारे केले पाहिजेत की हरता हरता जिंकून जाऊ आणि कोणाला ते कळणार सुद्धा नाही. यशासाठी कोणत्याही खास वेळेची वाट पाहू नका, तर तुमचा प्रत्येक क्षण खास बनवा. कोणाचे ऐकून निर्णय घेऊ नका, कारण तुमच्या आयुष्यात दुसऱ्या कोणाचाही काहीही फरक पडत नाही. दौलत महत्वाची नाही, पण मनाच्या शांतीचे महत्व जास्त आहे. आयुष्यात अनेक गोष्टी पुन्हा मिळू शकतात, पण गमावलेले नाते आणि विश्वास पुन्हा कधीही मिळत नाही. शांती हवी असेल तर आधी आपल्या मनातील इच्छा शांत करा. शांत राहायला तेच लोक शिकवतात ज्यांच्याशी आपल्याला बोलायची इच्छा असते. तुमच्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या, कारण आयुष्य कधीही ते तुमच्याकडून हिरावून घेऊ शकते. आयुष्यात संकटे यासाठी येतात कारण लोकांना सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत समजत नाही. बऱ्याचदा लोक फसवणूक झाल्यावर चांगल्या माणसाशी बदला घेण्याचे ठरवतात. वेळेची एक खूप चांगली सवय आहे, वेळ कसाही असो तो निघून जातोच. जर देवाने माझे वाईट चिंतिले नाही तर ही खालची माणसे माझे काय वाकडे करणार. जो सोडून गेला त्याला समजून घ्या की तो मेल्यासारखाच आहे. पेनावर जबाबदाऱ्या असतात, पण पेन्सिलच्या सर्व चुका माफ होतात. कधी कधी स्वतःचीच खूप आठवण येते की आपण काय होतो आणि काय झालो आहोत. जे आग लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना माहित नसते की जर वारा थांबला तर ते सुद्धा जळून खाक होतील. बालपणीचा आनंद नेहमी आपल्या सोबत राहत नाही, पण कधी कधी आपल्याला जे हवे असते ते लगेच मिळत नाही. नेहमी लक्षात ठेवा की परफेक्ट नाही तर कायमस्वरूपी टिकणारे बना, मग ते नाते असो किंवा मैत्री. माणसाचा स्वभाव असा असतो की तो स्वतः मिळवलेल्या गोष्टींना कधीच जास्त महत्व देत नाही. खूप वेळा असे होते की आपण ते सुद्धा गमावून बसतो ज्याला आपण सर्वात जास्त आपले मानत होतो. आपल्या मनाला अशा प्रकारे तयार करा की तुम्ही कोणाचेही बोलणे मनावर लावून घेणार नाही. जर तुमचा कोणावर विश्वास असेल तर तो विश्वास तोडणे हे सर्वात मोठे पाप आहे. सर्वात जास्त दुःख तेव्हा होते जेव्हा आपल्या माणसांमध्ये परखेपणा जाणवतो. गरजेच्या वेळी तेच लोक तुमच्या कामाला येतात ज्यांच्याकडून तुम्हाला आधी कोणतीही अपेक्षा नसते. जसे जिथे पाऊस पडत नाही तिथे पीक खराब होते, तसेच जिथे संस्कार नसतात तिथे माणुसकीही खराब होते. आयुष्याने आपल्याला समजूतदार तर बनवले आहे, पण तडजोड करायची पद्धतही शिकवली आहे. लक्षात ठेवा, तुमच्या शब्दांपेक्षा तुमचे कामच तुमची ओळख बनवतात. ते प्रेम काय कामाचे जे तुम्हाला सुख देण्याऐवजी रोज रडवते. वेळ चांगला असो वा वाईट तो शेवटी निघून जातोच, पण गोष्टी आणि माणसे नेहमी लक्षात राहतात. आजकाल इतके एकटे केले गेले आहे की आता एकटेपणच बरे वाटते. संकट आणि दुःखात जो अनुभव आणि शिकवण मिळते ती जगातील कोणतीही शाळा देऊ शकत नाही. गोड बोलणाऱ्या लोकांना भेटून मला समजले की कडू बोलणारी माणसे बऱ्याचदा खरी असतात. कोणाचे उपकार कितीही छोटे असले तरी ते कधीही विसरू नका, आणि जर तुमचे उपकार कोणावर असतील तर ते दाखवण्याची काहीही गरज नाही. यामुळे माणसाची ओळख बदलते. प्रेम सुद्धा एका सर्जरीपेक्षा कमी नसते.
उन्हाचे नाव जरी बदनाम असले तरी लोक एकमेकांचाच जळफळाट करतात. चेहरा तोच राहतो, फक्त आरसे बदलत राहतात. आणि शब्द तेच असतात, फक्त अर्थ बदलत राहतात. शेवटी खूप खास ती व्यक्ती आहे जी माझ्यासाठी महत्वाची आहे, तरीही ती माझे मन दुखावते. तुम्ही जितके आपल्या मनाला ताब्यात ठेवाल, तुमचे आयुष्य तितकेच शांततापूर्ण असेल. दुसऱ्यांना खाली पाडून स्वतःला हुशार समजू नका, कारण जेव्हा देव खाली पाडतो तेव्हा तुम्हाला उठायची संधी सुद्धा देत नाही. स्वतःमध्ये डोकावण्यासाठी धाडस लागते, पण दुसऱ्यांची निंदा करण्यात प्रत्येक जण पटाईत असतो. सत्याची भूक सर्वांना असते, पण जेव्हा ते सत्य समोर येते तेव्हा खूप कमी लोक त्याचा स्वीकार करतात. जेव्हा देवाची इच्छा असते की तुम्ही पुढे जावे, तेव्हा ते आधी तुम्हाला प्रत्येक दिशेने तोडतात, जेणेकरून तुम्ही आणखी मजबूत बनावे. बोलण्याचे मन तेव्हाच बनवा जेव्हा समोरचा या संभाषणाने खुश असेल, तेव्हा नाही जेव्हा तो त्रस्त असेल. स्वतःपेक्षा चांगला कोणीही सोबती असू शकत नाही. स्वतःवर प्रेम करायला शिका. खरी ओळख शब्द आणि वागण्याने होते, चेहऱ्याने किंवा श्रीमंतीने नाही, कारण या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. आज आहेत, उद्या काहीही होऊ शकते. माणूस स्वतःला आणि दुसऱ्यांना फसवून खेळतो आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो. चांगले दिवस बसून येत नाहीत, ते मिळवण्यासाठी वाईट वेळेशी संघर्ष करावा लागतो. या जगात सर्वात मोठे दुःख हे आहे की लोकांना बऱ्याचदा वाटते की त्यांचे डोके जास्त चालते, पण दुसऱ्याकडे जास्त पैसा आहे. आयुष्याच्या खेळपट्टीवर जपून खेळा, कारण बऱ्याचदा सर्वात जवळची माणसेच आपल्याला धोका देतात. कर्माचा आवाज शब्दांपेक्षा मोठा असतो. दुसऱ्यांना सल्ला देणे आणि टीका करणे सोपे आहे, पण शांत राहून टीका ऐकणे सर्वात कठीण असते. हार आणि जीत फक्त आपल्या विचारांवर अवलंबून असते. जो हार मानतो तो हरतो आणि जो जिद्द धरतो तो जिंकतो. आयुष्यात विश्वास सर्वांवर ठेवावा, पण कोणाच्याही भरोशावर राहू नये. लोक जिवंत माणसाला खाली पाडण्यात आणि मेलेल्याला उचलण्यात गजबची एकता दाखवतात. तत्वांचा आव आणणे ही एक सामान्य सवय आहे. जसे चहामध्ये माशी पडली की चहा फेकून देतात आणि तुपात पडली की माशी फेकून देतात. लोक तुमच्या परिस्थितीशी हात मिळवतात, तुमच्याशी नाही. कोकिळा स्वतःच्या आवाजात बोलते म्हणून ती मुक्त असते, तर पोपट नेहमी दुसऱ्यांची नक्कल करतो म्हणून तो पिंजऱ्यात राहतो. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत प्रेमाने राहा, कारण त्यानंतर तर फक्त फोटो फ्रेम मध्येच राहायचे आहे. फक्त विचारांचा फरक आहे, नाहीतर पायऱ्या त्याच असतात. काहींसाठी वर जातात तर काहींसाठी खाली येतात. बरोबर नेहमी बरोबरच राहील, मग कोणीही त्याच्या विरोधात का असेना, आणि चुकीचे नेहमी चुकीचेच राहील, मग कोणीही त्याच्या बाजूने का असेना. जी माणसे मनात भरतात त्यांना जपून ठेवा, आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून दूर राहा. सत्याची इच्छा असते की प्रत्येकाने त्याला जाणावे, आणि अस्त्याला भीती वाटते की कुठे त्याला कोणी ओळखू नये. जीभ आणि शब्द सर्वांकडे असतात, पण जे स्वतःसाठी जगतात ते बोलतात, आणि जे आपल्या माणसांसाठी जगतात ते सहन करतात. खुशामत करणारा आणि टीकाकार यांच्यात फरक हा आहे की खुशामत करणारा चांगला बनून वाईट करतो आणि टीकाकार वाईट बनून चांगले करतो. आयुष्यात भांड्याला बाहेरून कमी आणि आतून जास्त धुवावे लागते. हेच जीवनाचे सार आहे. हे तुमच्या आवडत्या गाण्याचे रेकॉर्डिंग नाही, कारण आयुष्य एका रेडिओ सारखे असते, ज्यामध्ये कधीही कोणतेही गाणे वाजू शकते. लोक तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत याची चिंता सोडा, कारण ते स्वतः या विचारात मग्न असतात की तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करत आहात. झोप सुद्धा किती विचित्र गोष्ट आहे. आली तर सर्व काही विसरायला लावते, आणि नाही आली तर खूप काही आठवण करून देते. या जगाची रीत विचित्र आहे. लोक चांगल्या आठवणी फोनच्या गॅलरीत ठेवतात आणि वाईट आठवणी मनात ठेवतात. आयुष्याला हात नसतात, पण कधी कधी ते अशी थप्पड मारते जी आयुष्यभर लक्षात राहते. माणूस दोनदा हरतो, एक वेळा आपल्या कुटुंबाकडून आणि दुसऱ्यांदा त्या व्यक्तीकडून जी त्याला आवडते. आयुष्यात इतके व्यस्त व्हा की अनावश्यक लोकांसाठी वेळच मिळणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात रिकाम्या वेळेत असलेला माणूस सर्वात जास्त दुःखी असतो. खरे तर सत्याचे नेहमीच स्वतःचे महत्व असते, पण खोट्याचे कौतुक करणारे खूप असतात. कधी कधी आनंदाची बातमी फक्त स्वतःपुरतीच ठेवा, कारण सर्वच लोक त्या बातमीने खुश होत नाहीत. लोक आरशात कधीच स्वतःचे चित्र पाहणार नाहीत, जर त्यात फक्त चारित्र्य दिसले. एकटे राहणे तुम्हाला तितके दुःखी करत नाही जितके चुकीच्या माणसासोबत राहणे करते. जर तुम्हाला मैत्री करायची असेल तर वेड्यांशी करा, कारण गरजेच्या वेळी शहाणे लोक कामाला येत नाहीत.
दुःख तर कधी ना कधी येतेच, पण हेच दुःख आपल्याला जगायची कला शिकवते. जगात सर्वात मौल्यवान गोष्ट विश्वास आहे, जो कमवायला पूर्ण आयुष्य लागते आणि गमावण्यासाठी एक क्षणच पुरेसा असतो. मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नाही तर संस्काराने मिळतो. जी माणसे आपल्या आयुष्यात दुसऱ्यांची काळजी करतात, बऱ्याचदा तीच एकटी पडतात, कारण त्यांची काळजी करणारे कोणीच नसते. लोक फक्त मन रमवण्यासाठी बोलतात आणि आपण त्याला सत्य मानून बसतो. सर्वांकडे जीभ असते, पण तिचा योग्य वापर करण्याची समज खूप कमी लोकांकडे असते. काही लोकांना वाटते की त्यांना सर्व समजते, पण ते स्वतःच सर्वात मोठे मूर्ख असतात. वाईट दिवसांचा एक फायदा सुद्धा आहे, हे आपल्या नात्यांची असलियत दाखवून देतात. दुःख आणि कष्ट माणूस विसरू शकतो, पण कोणाशी केलेली लबाडी कधीच विसरत नाही. जेव्हा वेळच आपली नसते तेव्हा आपली माणसंही दूर जातात. जेव्हा तुमच्या डोक्यात विचारांची गर्दी कमी होईल तेव्हा आयुष्याचा प्रवासही सोपा होईल. जे लोक खूप जास्त हक्क गाजवतात त्यांच्यासाठी कोणताही माणूस हळूहळू आपली किंमत गमावून बसतो. जेव्हा तुमची खास माणसे तुमच्यापासून दूर जाऊ लागतात तेव्हा समजून घ्या की त्यांची गरज आता पूर्ण झाली आहे. काही गोष्टी आपण उचलू शकतो, पण कोणाची पडलेली विचारसरणी कधीच नाही. जर तुम्ही कोणाच्या 100 चांगल्या गोष्टी सोडून त्याच्या एका वाईट गोष्टीवर टोमणे मारत असाल तर पुढच्या वेळी 100 चांगल्या गोष्टींची अपेक्षा करू नका. आयुष्याचे खरे ज्ञान आणि अनुभव फुकट मिळत नाही, यासाठी आपल्याला खोट काही मोजावे लागते. जी माणसे लवकर यश मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांनाच बऱ्याचदा सर्वात जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. वाईट वेळ आली तर ती सोडून द्या, कारण आपण कोणासाठीही महत्वाचे नव्हतो. मी आपल्या आयुष्याच्या वाटेवर तो आरसा बाजूला केला ज्यात फक्त वाईट आणि मागे सोडलेले रस्ते दिसत होते. रस्ते धुक्याने भरलेले असू शकतात, पण मंजिल कधीच नाही. आज जर मेहनत नाही केली तर लक्षात ठेवा, गरिबी कधीही रडू शकते. नाती तोपर्यंत मजबूत राहत नाहीत जोपर्यंत समोरचा ते नाते निभावण्याचा विचार करत नाही. गरजेपेक्षा जास्त प्रेम आणि अपेक्षा दोन्ही माणसाला तोडू शकतात. कोणतीही जागा नेहमी रिकामी राहत नाही. जिथे कोणी बसत नाही तिथे धूळ बसते. जर किनारा मिळाला नाही तर घाबरण्याची गरज नाही. दुसऱ्यांना बुडवून कधीही प्रयत्न करू नका. कोणाला कमजोर समजू नका, कारण एक साधा पेन सुद्धा खूप मोठी ताकद ठेवतो. हा 5 लाखांचा चेक सुद्धा लिहू शकतो. आयुष्यात आपलेपणाचे रोप लावण्याआधी जमिनीची नीट पारख करून घ्या, कारण सर्वच मातीत इमानदारी नसते. वेळेनुसार जो माणूस आपला रंग बदलत नाही त्याची किंमत समाजात वाढते. जीवनात कधी कधी थोडे रिकामे पण गरजेचे असते, कारण हीच ती वेळ असते जेव्हा आपण स्वतःला भेटतो. बूट झिजवून मिळवलेली ओळख आणि बूट चाटून मिळवलेली ओळख यात खूप फरक असतो. अनेक लोक आपल्या आयुष्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात, पण जे नेहमी आनंदी दिसण्याचा दिखावा करतात ते बऱ्याचदा आतून खूप त्रस्त असतात. संयम आला की त्या गोष्टीही मनातून उतरतात ज्यांचा कधी आपल्याला सर्वात जास्त मोह होता. स्वप्नेही विखुरतात ज्यांना आपण कधी आपले आयुष्य समजत होतो. लोक नेहमी म्हणतात की तुम्ही अशा व्यक्तीशी बोला ज्याच्याशी तुम्हाला बोलायला आवडते, पण खरे तर आपण अशा लोकांशी बोलले पाहिजे ज्यांना आपले बोलणे ऐकायला आवडते. विचार आणि हेतू चांगले ठेवा, मग निसर्ग स्वतः तुमचे सर्व कष्ट दूर करेल. ज्या माणसाचा तुम्ही सर्वात जास्त मोह धरता तोच तुम्हाला सर्वात जास्त दुःख सुद्धा देऊ शकतो. जर एखादी व्यक्ती तुम्हाला वारंवार एकच धडा शिकवत असेल तर लक्षात ठेवा की ती चूक तिची नाही तर तुमची आहे. लक्षात ठेवा, वेळेपूर्वी किंवा नंतर काहीही हरवले तर ते कधीही परत येत नाही. म्हणून आपण आपल्या वेळेची कदर केली पाहिजे आणि सत्य व प्रामाणिकपणाला जीवनाचा भाग बनवले पाहिजे. या जगात कोणापेक्षाही उंचीवर गेल्यावर ताठरपणा दाखवणं गरजेचे नाही, कारण ताठरपणा तर फक्त मुडद्यामध्ये असतो. खऱ्या अर्थाने तोच माणूस खरा आहे जो झुकतो आणि आपली उंची ओळखतो. जीवनात जर तुम्ही दुसऱ्यांसोबत आनंद, भावना आणि जग वाटून घेण्याची सवय लावली तर यश निश्चित आहे. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट जेव्हा मर्यादेपेक्षा वाढते तेव्हा ती स्वतःसाठी सुद्धा घातक ठरू शकते. जीवनात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी वाईट वेळ पाहावी लागते, पण जे या वेळेला धैर्याने आणि सहानुभूतीने निभावतात ते कधीही शैतान बनत नाहीत. असे लोक कधीही दुसऱ्याचे वाईट करू शकत नाहीत. वाईट वेळ व्यक्तीचा स्वभाव ओळखण्याची सर्वात चांगली संधी असते. वाईट वेळेत साथ देणारा, मग तो अनोळखी का असेना, नेहमी तुमच्या मनात जागा बनवतो. शांत राहणे हा एक उत्तम गुण आहे, विशेषतः तेव्हा जेव्हा तुम्ही मूर्खांनी वेढलेले असता.
चांगली माणसे जर तुम्हाला ठोकर मारत असतील तर ती तुटणार नाहीत, तर सटकून तुमच्या आयुष्यातून निघून जातील. जेव्हा कोणी आठवण काढत नाही तर मग तुम्ही का त्यांची आठवण काढता? नाती निभावणारे कधीही बरोबरी करत नाहीत, कारण त्यांचे प्रेमच पुरेसे असते. आयुष्यात संकट आल्यावर त्याला हलवण्यापेक्षा शांत राहून विचार करा, तेव्हाच समाधान मिळेल. लवकर मिळणाऱ्या गोष्टी कधीही जास्त काळ टिकत नाहीत, तर ज्या कायमस्वरूपी असतात त्या वेळ घेतात. आजच्या युगात लोक आपल्या छोट्या छोट्या दुःखांनी दुखी होऊन खरे सुख गमावून बसतात. बऱ्याचदा आपण शहरांमध्ये स्थायिक होतो आणि मग गावाकडची शांतता शोधतो. आयुष्यात कधीही कठीण वेळेला घाबरू नये, कारण हीच वेळ आपल्याला सर्वात जास्त मजबूत बनवते. वेळेपेक्षा मोठा कोणताही गुरु नाही, ती आपल्याला नेहमी योग्य दिशा दाखवते. कधीही राग किंवा गर्व वाढू देऊ नका आणि नेहमी सत्य आणि चांगुलपणाला आपल्या जीवनाचा भाग बनवा. आयुष्याला कुंडीतील रोपट्यासारखे समजू नका, जे थोड्याशा थंडीत कोमेजून जाईल, तर त्याला जंगलातील झाडासारखे बनवा, जे प्रत्येक संकटातून जाऊनही मस्त राहील. आपले चारित्र्य असे ठेवा की तुमचे गप्प राहणे सुद्धा लोकांच्या मनावर खोल छाप सोडून जाईल. अशा ठिकाणावरून स्वतःला बाजूला करा जिथे तुमची कदर नसेल. रुबाब समुद्रासारखा ठेवा, जिथे प्रत्येक वाघ सुद्धा पाणी पिताना मान झुकवतो. लोकांशी भेटीगाठी नेहमी गरजेच्या नसतात, कारण काहींकडून ज्ञान मिळते तर काहींकडून धडा. कमजोर कोणीही नाही, सर्व वेळेच्या चक्रात उभे असलेले खेळ आहेत. तक्रारींना सुद्धा इज्जत असते, पण ती प्रत्येकाकडे केली जात नाही. जे लोक दुसऱ्यांच्या वाटेत अंधार करतात त्यांना कधीही प्रकाश नशिबात नसतो. बऱ्याचदा आपण ज्या हातांनी कोणाला वाचवत असतो तेच हात आपल्याला जाळण्याचे कारण बनतात. आजकालच्या युगात बोलण्यापेक्षा वागणे महत्वाचे झाले आहे. आणि भेसळीचा काळ आहे ना. नाती नेहमी जास्त काळ टिकतात जेव्हा आपण आपल्या बोलण्यात सत्य आणि विश्वास ठेवतो. लग्न करणे मोठी गोष्ट नाही, लग्नानंतर सुखी राहणे मोठी गोष्ट आहे. आजकाल लोक प्रेमापेक्षा हिशोब जास्त पाहू लागले आहेत. जर कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याला जाऊ द्या, कारण जो तुमची कदर करत नाही तो तुमच्या लायकीचा नाही. कधीही कोणाच्या मागे धावू नका, कारण जितके धावाल तितकीच स्वतःची किंमत गमावून बसाल. कधी कधी जे घडत असते ते आपल्याला वाईट वाटते, पण वेळेनुसार समजते की ते आपल्या चांगल्यासाठीच होते. कोणताही माणूस पूर्णपणे परिपूर्ण नसतो, म्हणून नाती निभावण्यासाठी काही कमतरतांकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे. जीवनाचा सर्वात मोठा गुरु वेळ असतो, कारण जी शिकवण्याची ताकद वेळेत आहे ती कोणातही नाही. काही बोलण्यापूर्वी एक क्षण थांबून नक्की विचार करा. जर तेच शब्द कोणी तुम्हाला म्हटले तर तुम्हाला कसे वाटेल? प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली, पण काडीपेटी अजूनही 1 रुपयालाच आहे, कारण आग लावणाऱ्यांची कोणतीही किंमत नसते. अफवांवर विश्वास ठेवू नका. जर कोणाबद्दल काही जाणून घ्यायचे असेल तर स्वतः त्याला भेटून बोला. लोक जिवंत माणसाशी सरळ तोंडाने बोलत नाहीत आणि मेल्यावर म्हणतात बोलत का नाही. नाती निभावून एकच धडा मिळाला. जर कोणाची मर्यादेपेक्षा जास्त काळजी कराल तर एक दिवस तो तुम्हाला निरुपयोगी समजू लागेल. नदी वाहताना हे विचारत नाही की समुद्र किती दूर आहे. तसेच मेहनत करत राहा, ध्येयाची चिंता करू नका. जो माझी कदर करत नाही त्याची पर्वा करण्यात काहीच अर्थ नाही. मला विचारा, ज्याला मी एकदा पाहिले सुद्धा नाही तो सुद्धा माझा आदर करतो. स्वतःला एक प्रश्न विचारा, जर मी राहिलो नाही तर कोणाला सर्वात जास्त फरक पडेल? फक्त त्यांच्यासाठीच जगा, बाकीच्यांना त्यांच्या हालवर सोडून द्या. त्यांनी विचारले भेटवस्तूत काय हवे? आम्ही म्हणालो ती भेट जी कधीही संपणार नाही. आपण कधीही कोणासाठी तितके महत्वाचे नसतो जितके आपण समजतो. तुटलेल्या गोष्टी नेहमी त्रास देतात, जसे मन, झोप, विश्वास आणि सर्वात जास्त अपेक्षा. आयुष्यात फक्त 2च खरे सोबती असतात, एक आरसा आणि दुसरी सावली. आरसा खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. जर कोणताही रस्ता तुम्हाला घाबरवत असेल तर समजून घ्या की पुढे मोठे यश तुमची वाट पाहत आहे. धोका तेच देतात ज्यांना आपण आपल्या आयुष्यात अतोनात महत्व दिले असते. जर तुमचे असणे आणि नसणे एकसारखे झाले असेल तर उत्तम हेच आहे की तुम्ही स्वतःला तिथून वेगळे करून घ्यावे. काही लोकांनी आपल्याला समजलेच नाही, कारण काही आंधळे होते आणि काही अंधारात होते. खरा जोडीदार तो असतो जो चुकीवर टोकू शकेल आणि बरोबर असताना मजबुतीने सोबत उभा राहील. जर नाते काही दिवसांचे ठेवायचे असेल तर गोड बना, आणि जर आयुष्यभर निभावायचे असेल तर साफ आणि प्रामाणिक बना.
नशीब खराब नसतो, फक्त विश्वास चुकीच्या लोकांवर ठेवला जातो. जो तुमची शांतता समजू शकत नाही तो तुमची गैरहजेरी सुद्धा समजणार नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाही, पण हार मानणे हा काही उपाय नाही. जो पुढे जाईल विजय त्याचाच होईल. प्रत्येक ठेच एक धडा असते. रस्ता कसाही असो, फक्त आपल्या पायांवर विश्वास ठेवा. दुसऱ्यांना पाडून स्वतःला हुशार समजू नका. जेव्हा देव खाली पाडतो तेव्हा उठायच्या लायकीचे सुद्धा ठेवत नाही. दुसऱ्यांचे दोष सांगणे सोपे आहे, पण स्वतःच्या आत डोकवण्यासाठी हिंमत लागते. सत्याची ओढ सर्वांनाच असते, पण जेव्हा सत्य समोर येते तेव्हा खूप कमी लोक ते स्वीकारतात. जेव्हा देव तुम्हाला उंचावर नेऊ इच्छितो तेव्हा तो आधी तुम्हाला सर्व बाजूंनी तोडतो. त्यांच्याशीच बोलण्याचा प्रयत्न करा ज्यांना तुमच्याशी बोलून आनंद होतो, त्यांच्याशी नाही ज्यांना तुमचे बोलणे ओझे वाटते. शब्द आणि वागणे हीच खरी ओळख आहे. चेहरा आणि संपत्ती तर क्षणार्धात बदलतात. आज माणूसच माणसाशी खेळत आहे आणि आपण दोष मात्र नशिबाला देतो. चांगले दिवस बसून येत नाहीत, ते मिळवण्यासाठी वाईट दिवसांशी लढावे लागते. जिथे प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजतो तिथे गप्प राहणे हेच सर्वात मोठे शहाणपण आहे. माणसाचे खरे चारित्र्य तेव्हा दिसते जेव्हा तुम्ही त्याच्या कामाचे राहत नाही. सिंहासोबत राहाल तर गर्जना करायला शिकाल, आणि कुत्र्यांसोबत बसलात तर फक्त पाठीमागे भुंकणेच येईल. शत्रूपासून कमी पण त्या माणसापासून जास्त सावध राहा जो तुमचाही मित्र आहे आणि तुमच्या शत्रूचाही. हवेत ऐकलेल्या गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका, कारण कच्चे कान अनेकदा मजबूत नाती तोडतात. जर मेल्यानंतरही जिवंत राहायचे असेल तर एकतर असे काहीतरी लिहून जा जे लोक वाचू शकतील, किंवा असे काहीतरी करून जा जे लोक लक्षात ठेवू शकतील. दुश्मनी फक्त भांडणाने होत नाही, कधी कधी खरे बोलल्यानेही लोक दुश्मन बनतात. रावणाकडून शिका की बुद्धी, शक्ती आणि योग्यता वाईट लोकांमध्येही असू शकते, पण ते कधी आदर्श बनू शकत नाहीत. जर आयुष्य सोपे करायचे असेल तर स्वतःचे दुःख आणि दुसऱ्यांचे सुख मोजणे सोडून द्या. बघा आयुष्य किती शांत होईल. माणसाची सर्वात मोठी अडचण ही आहे की त्याला वाटते अक्कल त्याच्याकडे जास्त आहे आणि पैसा दुसऱ्यांकडे जास्त आहे. यश आणि पराजय फक्त विचारांचा खेळ आहे. जो हार मानतो तो हरतो आणि जो जिद्द धरतो तोच जिंकतो. विश्वास सर्वांवर ठेवा, पण कोणाच्याही भरोशावर राहू नका. लोकांमध्ये गजबची एकता असते, जिवंत माणसाला खाली पाडण्यात आणि मेलेल्याला उचलण्यात. माणूस तत्वांच्या गोष्टी करतो, पण नफा तोटा पाहून ती बदलतो. चहामध्ये माशी पडली तर चहा फेकून देतो, आणि तुपात पडली तर माशी काढून टाकून तूप खाऊन घेतो. योग्य निर्णय अनुभवातून येतात आणि अनुभव चुकीच्या निर्णयांमधून मिळतो. सत्य बोला, स्पष्ट बोला आणि आडपडदा न ठेवता बोला. जे आपले असतील ते समजून घेतील, आणि जे समजणार नाहीत ते फक्त नावापुरते आपले होते. जर सत्याच्या वाटेवर चालत असाल तर अडचणी येणारच. प्रत्येक स्थानकावर कष्टाचा सामना करावा लागेल. आयुष्य कठीण करणे सोपे आहे, पण त्याला सरळ करणे खूप कठीण आहे. माणसाची सर्वात विचित्र सवय ही आहे की जेव्हा काही मिळत नाही तेव्हा तो संयम ठेवत नाही, आणि जेव्हा मिळते तेव्हा त्याची कदर करत नाही. लहानपणी जेव्हा चालायला येत नव्हते तेव्हा कोणी पडू देत नव्हते, आणि आता जेव्हा चालायला शिकलो तेव्हा प्रत्येक जण पाडण्यात लागला आहे. नाती म्हणजे रुळावर धावणाऱ्या ट्रेन सारखी असतात. जिथे ज्याला आपले स्टेशन मिळते तो गुपचूप उतरून जातो. या जगात फक्त दोन प्रकारचे लोक असतात, एक जे एकटे असतात आणि दुसरे जे एकटेच पुरेसे असतात. आपण सर्व आनंदी राहण्यासाठीच परेशान असतो. हीच तर या आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका आहे. जर लोकांनी तुमची साथ सोडली तर निराश होऊ नका, कारण हेच एकटेपण तुम्हाला मजबूत बनवायला शिकवेल. कोणी देवाला घाबरते तर कोणी देवावर विश्वास ठेवते. या दोन्हीत खूप फरक आहे. आपण वेळेसोबत काही लोकांना विसरून जातो आणि काही लोक वेळेसोबत आपल्याला विसरतात. हेच आयुष्याचे सत्य आहे. जे काही तुमच्याकडे आहे त्यातच आनंदी राहायला शिका, कारण खूप लोक त्याच आशेवर जगत आहेत जे मिळवूनही तुम्ही समाधानी नाही आहात. माणसाच्या लोभाला काही अंत नाही. तो आपल्या मुलांना सर्व काही देऊ इच्छितो, पण आपल्या आई वडिलांकडून सर्व काही घेऊ इच्छितो. सुख सर्वांसोबत वाटता येते, पण दुःख फक्त त्याच्याशीच वाटले जाते जो खरंच तुमचे भले इच्छितो, आणि असे लोक मिळणे खूप कठीण आहेत. तक्रारी तिथपर्यंतच असतात जिथे नाते टिकवण्याची इच्छा असते. नाते संपले की तक्रारीही संपात.
लोक मतलबी असतात, गरीब नातेवाईकाला लपवतात आणि श्रीमंत नातेवाईकाशी दूरचे नातेही वाढवून चढवून सांगतात. नाती कधीच संपत नाहीत. जर बोलणे थांबले तरी की डोळ्यात वसतात आणि जर डोळ्यांपासून दूर झाली तर आठवणीत राहतात. जग हे असे पुस्तक आहे जे वाचता येत नाही, पण वेळ हा असा गुरु आहे जो प्रत्येक धडा शिकवतोच. प्रेम सुद्धा विचित्र गोष्ट आहे. बालपणी फुकट मिळते, तारुण्यात कमवावे लागते आणि म्हातारपणी मागावे लागते. चुकीचे रस्ते, चुकीची माणसे आणि चुकीचे अनुभव गरजेचे आहेत, कारण यातूनच शिकवण मिळते की आपल्यासाठी बरोबर काय आहे. उशिरा का होईना पण काहीतरी बना नक्की, कारण वेळेसोबत लोक खुशाली नाही तर तुमची लायकी विचारतात. यश म्हणजे फक्त उंचावर पोहोचणे नाही, तर तिथे पोहोचूनही जमिनीशी जोडलेले राहणे हेच खरे यश आहे. तेच लिहा ज्यावर तुम्ही स्वाक्षरी करू शकाल. तेच विचार करा जे तुम्ही बिनधास्त बोलू शकाल, आणि तेच बोला ज्याचे उत्तर तुम्ही ऐकू शकाल. जर कधी गर्व झाला तर स्मशानात जाऊन बघा, जिथे तुमच्यापेक्षाही मोठे लोक फक्त राख होऊन पडले आहेत. संधी हा एक छोटा शब्द आहे, पण आयुष्यात खूप कमी वेळा येते. म्हणून जेव्हाही मिळेल तेव्हा ती वाया जाऊ देऊ नका. आयुष्याचे नियमही कबड्डी सारखे आहेत. जसे तुम्ही यशाच्या रेषेकडे जाता, लोक तुम्हाला मागे खेचू लागतात. आराम मिळवण्यासाठी आराम सोडावा लागतो. हीच तर आयुष्याची सर्वात मोठी विडंबना आहे. जे तुमच्या नशिबात आहे ते धावत येईल आणि जे नाही ते येऊनही निघून जाईल. आशीर्वाद कधीही साथ सोडत नाही आणि शाप कधीही पाठ सोडत नाही. जे काही द्याल तेच परत येईल, मग तो सन्मान असो किंवा धोका. लोक तुमच्या सोबत नाही तर तुमच्या परिस्थितीसोबत उभे असतात. कोकिळा आपली भाषा बोलते म्हणून ती मुक्त असते, तर पोपट दुसऱ्यांची भाषा बोलतो म्हणून आयुष्यभर पिंजऱ्यात राहतो. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत प्रेमाने राहा, कारण त्यानंतर तर फक्त फोटोत राहायचे आहे. फरक फक्त विचारांचा असतो, नाहीतर पायऱ्या त्याच असतात. काहींसाठी वर जातात तर काहींसाठी खाली येतात. सत्य नेहमी सत्यच राहील, मग जग त्याच्या विरोधात का असेना, आणि असत्य नेहमी असत्यच राहील, मग पूर्ण जग त्याच्या बाजूने का असेना. जी माणसे मनात भरतात त्यांना सांभाळून ठेवा, आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. सत्याची इच्छा असते की सर्वांनी त्याला जाणावे, आणि असत्याला भीती असते की कोणी त्याला ओळखू नये. शब्द सर्वांकडे असतात, पण जे स्वतःसाठी जगतात ते बोलून दाखवतात, आणि जे आपल्या माणसांसाठी जगतात ते सहन करतात. खुशामत करणारा आणि टीकाकार यांच्यात फरक हा आहे की खुशामत करणारा चांगला बनून वाईट करतो आणि टीकाकार वाईट बनून चांगले करतो. भांड्याला बाहेरून नाही तर आतून जास्त धुवावे लागते. हेच खरे आयुष्य आहे. आयुष्य ही काही प्लेलिस्ट नाही जिथे आवडीची गाडी वाजतील. हे तर एका रेडिओ सारखे आहे, जिथे कधीही कोणतीही धून वाजू शकते. माणूस आणि पतंग जेव्हा जास्त उंचीवर जाऊ लागतात तेव्हा समजून घ्यावे की ते लवकरच कापले जाणार आहेत. प्रत्येक मोठे काम वेळ मागत असते, म्हणून संयम ठेवायला विसरू नका. जेव्हाही वाटेल की सर्व काही संपत आहे तेव्हा समजून घ्या की नवीन सुरुवात तुमची वाट पाहत आहे. घराचे निर्णय जर बाहेरची लोक घेऊ लागली तर समजून घ्या की कुटुंब विस्कटले आहे. वाईट वेळेचा सर्वात मोठा फायदा हाच आहे की यामुळे आपल्यात लपलेले परके आणि परक्यांमध्ये लपलेले आपले दिसून येतात. जर कुठे गरजेपेक्षा जास्त मान मिळू लागला तर सावध व्हा, कारण जग खोट्या लोकांचे दिवाणे आहे. थोडेसे सत्य बोलल्यावर आपलीच माणसे रुसून बसतात. कोणत्याही फकीराचा आपल्या दारात अपमान करू नका. तो फक्त भीकच नाही तर आशीर्वादही द्यायला येतो. आयुष्य चांगले असेल की वाईट हे आपल्या हातात आहे, कारण आपल्याला फक्त एकच आयुष्य मिळते. चांगुलपणाची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. जसे टिळा लावण्याआधी बोटाला रंग लागतो. पैशांची खरी ताकद पाहायची असेल तर कोणाकडे उधार मागून बघा. यात नाती तोडण्याची आणि जोडण्याची दोन्ही क्षमता आहे. बोलणे त्याच्याशीच करा ज्याला तुमच्याशी बोलायचे आहे. जबरदस्ती कोणाच्या मागे लागून स्वतःला कमी लेखू नका. प्रेम आणि चंद्र दोन्ही दुरूनच चांगले वाटतात, जवळ गेल्यावर त्यांत डाग दिसू लागतात. माझ्या नशिबाचे पुस्तक उघडू नका. त्या प्रत्येक व्यक्तीने मन दुखवले आहे ज्याचा मला अभिमान होता. प्रेमाची पहिली ओळख काहीही असू शकते, पण शेवटची ओळख नेहमी अश्रूच असते. त्रास तर होतो, पण कोणाला जबरदस्ती आपले बनवता येत नाही. मी समजूतदार आहे म्हणूनच मला माहित आहे की कोणी मला किती मूर्ख बनवले आहे. त्या लोकांसाठी का रडायचे जे दुसऱ्या कोणासोबत हसत आहेत. देवाचे आभार आहेत की मृत्यू सर्वांना येतो,
नाहीतर श्रीमंतांनी याचीही चेष्टा केली असती की गरीब होता म्हणून मेला. नेहमी शांत राहायला शिका, यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये अधिक ताकद जाणवेल. जसे थंड लोखंड खूप कठीण असते पण गरम झाल्यावर कोणीही त्याला सहज वाकवू शकते, अगदी तसेच रागात तुम्ही कमजोर पडता आणि लोक तुम्हाला त्यांच्या सोयीनुसार बदलू शकतात. म्हणून जेव्हाही राग येईल तेव्हा संयम ठेवा. मी चुकतो कारण मला नाती जपायला आवडतात, नाहीतर चुकीचा मी आधीही नव्हतो आणि आजही नाही. या जगात अनेक लोक जीव म्हणून हाक मारतात, पण तेच लोक कधी कधी मन तोडण्यातही मागे राहत नाहीत. म्हणूनच जपून चालणे गरजेचे आहे. माणूस सुद्धा शेअर बाजारासारखा झाला आहे. कधी कोण पडेल याचा अंदाज लावता येत नाही. शब्दांनाही एक चव असते. बोलण्याआधी स्वतः विचार केला पाहिजे की जर कोणी हेच तुम्हाला बोलले तर तुम्हाला कसे वाटेल. जी व्यक्ती दुःखातही हसायला शिकते तिचे आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी झालेले असते. जेव्हा तुम्ही कोणाला आपली सवय बनवून घेता तेव्हा तीच व्यक्ती तुम्हाला कधीही तोडू शकते. प्रेम तितकेच करा की तुमच्या इज्जतचा तमाशा होणार नाही. प्रेम गरजेचे आहे पण स्वाभिमानापेक्षा जास्त नाही. सुंदर दिसणे महत्वाचे नाही, पण कोणासाठी तरी महत्वाचे असणे ही सर्वात सुंदर भावना आहे. शरीरावरील जखमा भरल्या तरी स्वाभिमानावर आलेले ओरखडे कधीच मिटत नाहीत. मनसोक्त जगायचे असेल तर कुणाचा प्रेमात हरवून जाऊ नका, कारण हा नवीन काळ आहे. आज जो तुमच्या सोबत आहे तो उद्या दुसऱ्या कुणाचा होऊ शकतो. जर आयुष्याला नीट समजून घेतले तर एकांतातही जत्रेचा अनुभव येईल, आणि जर समजले नाही तर जत्रेतही स्वतःला एकटे वाटेल. आपण अशा काळात जगत आहोत जिथे लोक नाटके पाहून रडतात आणि हकीकत पाहून म्हणतात की हा सर्व दिखावा आहे. तू आयुष्याला भिजलेल्या कागदासारखे करून टाकले आहे ना लिहिण्याच्या लायकीचे ना जळण्याच्या. जीवनात सर्वात शक्तिशाली गोष्ट आपले विचार आहेत, ज्यात कोणतीही परिस्थिती बदलण्याची क्षमता असते. माझे कर्म हेच माझे नशीब आहे. जो हे स्वीकारून चालतो तो कधीही हरत नाही. जर एखादी व्यक्ती तुमच्याशी आपली प्रत्येक गोष्ट शेअर करत असेल तर समजून घ्या की ती तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास करते. एकटे राहणे आणि एकटे रडणे माणसाला सर्वात जास्त मजबूत बनवते. माणूस आपला वेळ तिथेच खर्च करतो जिथे त्याला खरंच द्यायचा असतो. बाकी सर्व फक्त बहाणे असतात. जेव्हा वेदना मर्यादेपेक्षा जास्त वाढतात तेव्हा माणूस रडत नाही तर शांत होतो. या जगात प्रेम करणारे खूप आहेत, पण खरी किंमत प्रेमाची नाही तर विश्वासाची असते. मी कुणाला मान द्यावा आणि त्याने आपली लायकी दाखवू नये असे होऊच शकत नाही. जे नशिबात आहे ते स्वतः चालत येईल, जे नाही ते येऊनही निघून जाईल. आयुष्याला इतकेही गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कारण इथून कोणीही जिवंत वाचून जात नाही. जर हे जग इतके चांगले असते तर आपण रडत रडत जन्माला आलो नसतो, आणि जर इतके वाईट असते तर जाताना इतक्या लोकांचे डोळे ओले करून गेलो नसतो. आज जरी मी तुमची गरज नसेल तरी एक दिवस माझी उणीव नक्कीच भासेल. आज सावलीला विचारले, का चालतेस माझ्यासोबत? तिने हसून उत्तर दिले की अजून कोण आहे तुझ्यासोबत? ज्याला आपली काळजीच नाही त्याला त्रास देण्यात काहीच अर्थ नाही. ज्याचे मनच नसेल बोलायचे त्याच्याशी जबरदस्ती करण्यात काहीच फायदा नाही. गर्व कशाचा राव? जर माणसाचा बाहेरचा दिखावा काढून टाकला तर आतून सर्व एकसारखेच असतात. ज्या गोष्टीच्या मागे धावत आहात जरा विचार करा, जर ती मिळाली तर काय कराल? समाधान त्यातून मिळत नाही ज्याला तुम्ही समाधान समजत आहात. ध्येय गाठणे सोपे नसते. रस्ते खूप काही हिरावून घेतात याची जाणीव फक्त प्रवाशालाच असते. आशा ही एक अशी ताकद आहे जी कठीण परिस्थितीतही आपल्याला सावरून धरते. आपल्या माणसांच्या बोलण्याचा परिणाम मनावर होतो, नाहीतर परक्यांची एवढी लायकी कुठे की ते डोळ्यात पाणी आणू शकतील. मी एकटे राहून थकत नाही, पण लोकांमध्ये खोटे हसू चेहऱ्यावर आणून थकून जाते. मनाला दगड करावे लागले जेणेकरून डोळे समुद्र बनू नयेत. हे हृदय किती लबाड आहे, धडकते माझ्यासाठी पण तडपते तुझ्यासाठी. महागडे बूट तेच घालतात ज्यांच्या नशिबात जास्त चाळणे लिहिलेले नसते. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी गोष्ट स्वतः कमवू शकता त्यासाठी दुसऱ्या कोणापुढे हात पसरू नका. जर माझी विचारपूस करायची असेल तर गर्दीत करू नका, एकांतात करा. गर्विष्ठ माणसाला समजावण्यात आपला वेळ वाया घालवू नका, तर आपल्या वेळेची किंमत ओळखा आणि परक्यांवर खर्च करू नका.
ज्यांचे हास्य सर्वात सुंदर असते त्यांच्या जखमा सर्वात खोल असतात. कधी कधी आपण फक्त याच हसतो जेणेकरून जगाला हे वाटू नये की आपण आतून पूर्णपणे तुटलो आहोत. दुःख या गोष्टीचे नाही की लोक बदलले. दुःख या गोष्टीचे आहे की आपण त्यांना आपले मानत राहिलो. एकांत खूप काही शिकवतो, पण सर्वात मोठा धडा हाच देतो की या जगात कोणीही कायम सोबत राहत नाही. स्वतःला कमजोर समजणे ही सर्वात मोठी चूक आहे, कारण आपल्यात ती ताकद आहे जी जग बदलू शकते. हिम्मतीची सर्वात मोठी खासियत हीच आहे की ती आपल्याला तिथपर्यंत पोहोचवते जिथपर्यंत कोणी विचारही करू शकत नाही. आजची वास्तविकता हीच आहे, ऐकून घेतले तर मिटले आणि ऐकवले तर वितुष्ट आले. कोणाचा आधार बनू नका, कारण आधार माणसाला कमजोर बनवतात. चांगल्या वेळेपेक्षा चांगल्या माणसाशी नाते ठेवा, कारण चांगला माणूस चांगली वेळ आणू शकतो, पण चांगली वेळ चांगला माणूस आणू शकत नाही. आयुष्य ही सर्वात कठीण परीक्षा आहे, कारण प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात. अनेक लोक दुसऱ्यांची नक्कल करतात कारण त्यांना हे माहीत नसते की त्यांचा प्रवास वेगळा आहे. पैसा माणसाला उंचावर नेऊ शकतो, पण माणूस पैसा घेऊन वर जाऊ शकत नाही. जर कधी वाईट वेळ आली तर अस्वस्थ होऊ नका, कारण कधी कधी वाईट वेळच आपल्याला चांगल्या माणसांशी भेटवण्यासाठी येते. त्या लोकांपासून दुरावाच बरा ज्यांनी तुमच्या जवळीकीची कदर केली नाही. तळमळ काय असते हे त्या व्यक्तीला विचारा ज्याच्याकडे सर्व काही आहे, पण फक्त तीच व्यक्ती नाही जिची त्याला सर्वात जास्त ओढ आहे. आपलीच माणसे आपल्याला इतके दुःख देऊन जातात की परके सुद्धा लाजून जातील. आयुष्य जेव्हा कठीण काळातून जाते तेव्हा आपलीच माणसे आपल्या परिस्थितीची मजा घेणारी बनतात. जर यश हवे असेल तर घराबाहेर पडा, ठेचा खा, काहीही करा, पण रिकामे बसू नका. दुःखाचा सामना केल्याने माणूस जितका वर येतो तितके कोणत्याही पुस्तकातून शिकू शकत नाही. काही नात्यांची किंमत नसते, त्यांचे महत्व असते. लक्षात ठेवा, माफी चुकांची असते, धोक्याची नाही. कोणावर अन्याय करू नका, पण आपल्या हक्कांसाठी नक्की उभे राहा. ज्यावर हक्क नाही त्याच्या मोहात पडणे व्यर्थ आहे. जितके खोल नाते जोडाल तितकीच जास्त ती व्यक्ती तुम्हाला बांधून ठेवेल आणि तीच सर्वात जास्त दुःखही देईल. मन ही जगातील सर्वात सुरक्षित जागा आहे, पण सर्वात जास्त लोक इथूनच हरवतात. जेव्हा वाटेल तेव्हा पारखून घेऊ शकता. मी वाईट वेळ पाहून रंग बदलत नाही. शरीरातून प्राण जाणे सोपे आहे, पण त्या माणसाला मनातून काढणे कठीण आहे ज्याच्यासोबत असंख्य आठवणी जोडलेल्या असतात. खोटे बोलणे सुद्धा विचित्र गोष्ट आहे. स्वतः बोललो तर ठीक वाटते, पण जेव्हा दुसरे कोणी बोलते तेव्हा राग येतो. एकटेपण खूप वाईट टोचते. मेल्यानंतर 4 खांदे मिळतात, पण जिवंतपणी एका खांद्यासाठी तरसावे लागते. जिथे दुसऱ्यांना समजवणे कठीण असते तिथे स्वतःला समजवणेच बरे असते. आनंदी राहण्याचा सर्वात सोपा मंत्र आहे, अपेक्षा स्वतःकडून ठेवा, दुसऱ्या कोणाकडून नाही. कोणाला दुःख देऊन स्वतः सुखी झाला तरी काय, आणि कोणाला रडवून हसला तरी काय. दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून काहीही मिळणार नाही. आपल्या आयुष्यावर लक्ष द्या, खूप काही आहे जे तुमची वाट पाहत आहे. आपल्या शत्रूला 1000 संधी द्या की तो तुमचा मित्र बनू शकेल, पण मित्राला एकही संधी देऊ नका की तो शत्रू बनेल. होऊन गेलेल्या गोष्टींची खंत आणि येणाऱ्या उद्याची चिंता हे 2 चोर आहेत जे तुमचे आजचे सौंदर्य चोरून नेतात. खूप गोड आणि खुशामत करणाऱ्या लोकांपासून वाचून राहा, कारण स्तुतीच्या पुलाखाली बऱ्याचदा मतलबाची नदी वाहते. लाजेपेक्षा त्रास सहन करणे बरे. आपल्या माणसांची साथ कधीही सोडू नका, कारण ज्यांना तुम्ही सोडता ते परक्यांच्या हाती लागतात. आयुष्यात कधीही त्या माणसावर अत्याचार करू नका ज्याच्याकडे हाक मारण्यासाठी फक्त परमेश्वर आहे. फक्त चांगले दिसणे नाही तर चांगले बनणे सुद्धा गरजेचे आहे. कोणाच्याही पाठीमागे फक्त एकच काम करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. दुसऱ्यांवर हसल्याने अहंकार वाढतो, पण स्वतःवर हसल्याने अहंकार तुटतो. पुस्तकाशिवाय जो धडा शिकला जातो तेच खरे जीवनाचे ज्ञान असते. थोडे रिकामपण सुद्धा गरजेचे आहे, कारण हीच ती वेळ असते जेव्हा आपण स्वतःला भेटतो. सर्वात आधी त्या व्यक्तीला खुश करा जिला तुम्ही रोज आरशात पाहता. जेव्हा कोणी म्हणते की तुम्ही हे करू शकत नाही तेव्हा वाईट वाटते हो ना? पण लक्षात ठेवा, अनेक लोक फक्त यासाठी यशस्वी झाले कारण त्यांनाही कोणीतरी हेच म्हटले होते. आयुष्य नशीबही आहे आणि चित्रही. फरक फक्त रंगांचा आहे. जर आपल्या आवडत्या रंगांनी बनवले तर ते एक सुंदर चित्र असेल, आणि न कळत रंग भरले गेले तर नशीब म्हटले जाईल.
सकाळी उठल्यावर वाटते की पैसात सर्व काही आहे, पण संध्याकाळी घरी परतताना जाणीव होते की खरे सुख शांततेत आहे. आयुष्याचा एक सोपा नियम लक्षात ठेवा: सर्वांना ओळखा, पण विश्वास फक्त स्वतःवर ठेवा. प्रेम देणे ही सर्वात मोठी भेट आहे आणि प्रेम मिळवणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. संघर्ष वडिलांकडून शिका आणि संस्कार आईकडून शिका. बाकी सर्व काही तर हे जग शिकवूनच देईल. जशी मुंगी वाळूत पडलेली साखर उचलू शकते पण हत्ती नाही, अगदी तसेच कोणत्याही माणसाला लहान समजू नका, कारण कधी कधी लहान माणूसही मोठी कामगिरी करून जातो. आपण बऱ्याचदा विचार करतो की दुसऱ्यांचे आयुष्य आपल्यापेक्षा चांगले आहे, पण आपण हे विसरतो की आपणही कोणासाठी तरी दुसरेच आहोत. शांत राहणे ही सर्वात उत्तम सवयींपैकी एक आहे, विशेषतः तेव्हा जेव्हा तुम्ही मूर्ख लोकांच्या गराड्यात असता. चांगल्या लोकांना नाकाराल तर ते तुटणार नाहीत, तर सटकून तुमच्या आयुष्यातून दूर निघून जातील. कोणीतरी विचारले की ते तुमची आठवण काढत नाहीत, तर तुम्ही त्यांची आठवण का काढता? आम्ही हसून उत्तर दिले की नाती निभावणारे कधीही स्पर्धा करत नाहीत. जेव्हा पाणी गढूळ असते तेव्हा त्याला हलवत नाहीत, तर शांत सोडतात, जेणेकरून त्यातील गाळ खाली बसेल. आयुष्यातही जेव्हा संकटे येतात तेव्हा अस्वस्थ होण्यापेक्षा संयम ठेवा, उत्तर नक्की मिळेल. जी गोष्ट लवकर मिळते ती जास्त काळ टिकत नाही, आणि जी जास्त काळ टिकते ती लवकर मिळत नाही. आज लोक शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत, पण शांततेसाठी गावे शोधत आहेत. ही किती विचित्र गोष्ट आहे की हातात कुऱ्हाड घेऊन लोक सावली शोधत आहेत. एका व्यक्तीने संतांना विचारले, उत्सव साजरा करण्यासाठी सर्वात चांगला दिवस कोणता आहे? संतांनी हसून उत्तर दिले, मृत्यूच्या ठीक 1 दिवस आधी. जर दोष शोधायची हौस असेल तर आरसा वापरा, दुर्बीण नाही. काळजी करणाऱ्या लोकांना शोधा, कारण वापर करणारे तर स्वतः तुम्हाला शोधत येतील. जेव्हा कोणी माझे मन दुखावते तेव्हा मी शांत राहणे पसंत करतो, कारण मला खात्री आहे की माझ्या उत्तरापेक्षा वेळ जास्त चांगले उत्तर देईल. आशीर्वादाची खरी किंमत आज समजली, जेव्हा एक गरीब लाखांचे आशीर्वाद फक्त 1 रुपयात देऊन गेला. खोल गोष्टी समजून घेण्यासाठी खोल व्हावे लागते, आणि खोल बनण्यासाठी आयुष्याचे खोल घाव सहन करावे लागतात. म्हणून अडथळ्यांना घाबरू नका, कारण जे पडायला घाबरतात ते कधीही उंच भरारी घेऊ शकत नाहीत. दुसऱ्यांकडे कमी लेखून तोच बघतो ज्याला स्वतःच्या उंचीवर विश्वास नसतो. हे देवा, जर काही तोडायचेच असेल तर माझा अहंकार तोड, आणि जर काही जाळायचे असेल तर माझा राग जाळून टाक. सत्य आणि चांगुलपणा इतर कुठेही शोधू नका, जर ते तुमच्या आत नसतील तर कुठेच मिळणार नाहीत. आयुष्याला कुंडीतील रोपट्यासारखे बनवू नका, जे थोड्याशा उन्हाने कोमेजून जाईल, तर जंगलातील झाडासारखे बना, जे प्रत्येक परिस्थितीत मजेत डोलत असते. निरागस माणूसच जीवनाचा खरा आनंद घेतो, कारण जास्त हुशार लोक बऱ्याचदा गोंधळलेले असतात. पुण्याचे फळ सर्वांना हवे असते, पण पुण्य न करता आणि पाप करूनही कोणाला त्याचे फळ नको असते. माणूस 3 गोष्टींसाठी जीवाची घालमेल करतो. पहिले, माझे नाव मोठे व्हावे. दुसरे, माझे कपडे सुंदर असावेत. आणि तिसरे, माझे घर आलिशान असावे. पण खरी गोष्ट ही आहे की आयुष्यात संपण्यासारखे काहीच नसते. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात तुमची वाट पाहत असते. फक्त आपल्या स्वप्नांना एक संधी तर द्या, मग ती पूर्ण होत किंवा नाही, पण सुरुवात तर करा. चांगली माणसे सर्वत्र असतात, फक्त त्यांची ओळख वाईट वेळेत होते. ज्ञान हे एक असे फूल आहे जे जितके फुलते तितकाच सुगंध पसरवते. स्वप्ने पाहण्यापेक्षा त्यावर काम करणे जास्त महत्वाचे आहे. सन्मानाचा दरवाजा अरुंद आणि छोटा असतो, यात प्रवेश करण्यापूर्वी डोके झुकवावे लागते. वेळेपेक्षा मोठा गुरु दानी आणि बलवान यापैकी नाही. जगात कोणीही नाही. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना ताठरपणा ठेवू नका, कारण तोच झुकतो ज्याच्यात जीव असतो. ताठरपणा तर फक्त मुडद्यांची ओळख असते. आकाशातील तारा बना, पण आपले पाय जमिनीवरच ठेवा. आनंद, वस्तू आणि भावना वाटून घेण्याची सवय लावा, कारण वाटल्यानेच आयुष्य सुंदर बनते. लक्षात ठेवा, मर्यादेपेक्षा जास्त कोणतीही गोष्ट चांगली नसते. जर माणसाने आपल्या मर्यादा ओलांडल्या तर तो राक्षस बनतो. एकाच तलावात हंस मोती निवडतो आणि बगळा मासे. प्रश्न फक्त दृष्टिकोनाचा असतो, पाणी तर तेच असते. भांडे रिकामे असेल तर हे समजू नका की कोणी मागायला आले आहे. होऊ शकते की तो सर्व काही वाटून आला असेल. ज्याने स्वतः कठीण काळ पाहिला आहे तो दुसऱ्यांचे वाईट करू शकत नाही. वाईट वेळेत धीर देणारा अनोळखी माणूसही मनात घर करतो, आणि वाईट वेळेत साथ सोडणारा आपला माणूसही मनातून उतरतो. कोणतेही काम करण्यापूर्वी नियोजन नक्की करा.
कारण नियोजनात लावलेला 1 मिनिट प्रत्यक्ष कामाचे 10 मिनिटे वाचवू शकतो. माणूस आपल्या कमाईने गरीब नसतो, तो आपल्या गरजानुसार गरीब किंवा श्रीमंत ठरतो. श्वास नसला म्हणजेच कोणी मेलेला नसतो. ज्याच्यात माणुसकी नाही तो तरी कुठे जिवंत असतो. खोटा दिलासा देण्यापेक्षा स्पष्ट नकार देणे चांगले, कारण कपटात कितीही ताकद असली तरी प्रेमात आजही प्रत्येक समस्येवर उपाय आहे. नेहमी प्रेमाच्या भाषेत बोला. ही भाषा केवळ बहिरे ऐकू शकत नाहीत, तर मुकेही बोलू शकतात. दिवसातून एकदा तरी स्वतःशी नक्की बोला, नाहीतर एका चांगल्या माणसाशी बोलण्याची संधी गमावाल. लक्षात ठेवा, तुमचे आयुष्य बदलण्यासाठी फक्त एका माणसाची गरज असते, आणि तो म्हणजे तुम्ही स्वतः. लोक म्हणतात की आयुष्य फक्त एकदाच मिळते, पण सत्य हे आहे की आयुष्य रोज मिळते. मृत्यू फक्त एकदाच येतो. कधी कधी आयुष्य आपल्याला मातीच्या प्याल्यात अमृत देते, पण आपण त्या प्याल्यालाच नाकारतो. प्रत्येक कठीण परिस्थिती आपल्यासोबत काहीतरी संधी घेऊन येते, फक्त तिला ओळखण्याची गरज असते. जोपर्यंत राग आणि अहंकार असेल तोपर्यंत चांगल्या माणसांच्या यादीत आपले नाव जोडू नका. आपण खरे तर चांगले बनू इच्छित नाही, फक्त चांगले दिसू आणि चांगले म्हणवून घेऊ इच्छितो. अस्सल लोक खूप कमी असतात, बाकीचे तर फक्त दिखाव्यात अडकलेले असतात. आयुष्यात सर्वात अनमोल गोष्ट म्हणजे आपल्या आतील सरळपणा टिकवून ठेवणे. पण आधुनिकतेच्या शर्यतीत आपण आपला सहजपणा सोडून कठोर झालो आहोत. हा कठोरपणा आणि वृक्षपणा सोडून पहा, आयुष्य आधीपेक्षा जास्त आनंदमय होईल. पूल आणि भिंत दोन्ही एकाच साहित्यापासून बनतात, पण एक जोडतो तर दुसरा अंतर वाढवतो. त्या माणसाशी कधीही खोटे बोलू नका, ज्याचा तुमच्या खोट्यावरही विश्वास आहे. नाती निभावणे ही सुद्धा एक कला आहे, ज्यासाठी पैशांची नाही तर भावनेची गरज असते. लक्षात ठेवा, तुटलेला विश्वास आणि गेलेली वेळ कधीही परत येत नाही. सर्वात जवळचा आवाज आपल्या विवेकाचा असतो, पण खूप कमी लोक तो ऐकू शकतात. जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक जे संधी मिळतात साथ सोडतात, आणि दुसरे जे साथ देण्यासाठी संधी शोधतात. या दोघांची खरी ओळख कठीण काळात होते. या जगाची विचित्र रीत पहा. प्रामाणिक माणसाला मूर्ख म्हटले जाते, अप्रामाणिक माणसाला हुशार समजले जाते, आणि निर्लज्ज माणसाला सुंदर मानले जाते. मवाळ मनाची माणसे मूर्ख नसतात. त्यांना माहित असते की लोक त्यांच्याशी काय खेळ खेळत आहेत, पण तरीही ते दुर्लक्ष करतात. धनाने श्रीमंत होणे सोपे आहे, पण मनाने श्रीमंत होणे खूप कमी लोकांच्या नशिबात असते. बोलण्यापूर्वी विचार करा, कारण कधी कधी आपले शब्द कोणाच्या तरी मनावर अशी जखम करतात जी आयुष्यभर भरून येत नाही. पूर्ण आयुष्य कोणासाठी तरी चांगले करा, पण एकदा जर नाईलाजाने काही चांगले करू शकला नाहीत तर सर्व चांगुलपणा विसरला जातो. कोणाला चुकीचे समजण्यापूर्वी त्याची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करा. जी गोष्ट स्वतःसाठी पसंत करता तीच दुसऱ्यांसाठीही इच्छा. लक्षात ठेवा, जर नम्रतेने बोलाल तर मान आपोआप मिळेल. नाती फक्त रक्ताने नाही तर भावनेनेही बनतात. काही लोक रक्ताचे नातेवाईक नसतात, तरीही त्यांचे असणे आपलेपणाची जाणीव करून देते. जेव्हा माणूस जगाकडून तुटतो तेव्हा त्याची ईश्वराशी जोडण्याची सुरुवात होते. आयुष्यात आपलेपणा दाखवण्याआधी हे पहा की जमीन कशी आहे, कारण प्रत्येक माती इमानदार नसते. संघर्षच माणसाची किंमत वाढवतो. दुधाचे दही होते, दह्याचे लोणी आणि लोण्याचे तूप. प्रत्येक वेळी त्रास सहन केल्यावर वस्तू आणखी मौल्यवान बनते. पण या सर्वांचा रंग एकसारखाच असतो. जो माणूस संकटातही आपला रंग बदलत नाही, त्याचीच खरी किंमत असते. थोडे रिकामेपण सुद्धा गरजेचे आहे, कारण तीच वेळ आपल्याला स्वतःशी भेटवते. ओळख बनवण्याचे 2 मार्ग आहेत. बूट झिजवून कष्टाने बनवलेली ओळख आणि बूट चाटून बनवलेली ओळख, यात खूप मोठा फरक आहे. आनंदी दिसणारे लोकच सर्वात जास्त त्रस्त असतात, कारण ते आपले दुःख लपवतात. जेव्हा संयम येतो तेव्हा कधी कधी आवडीची गोष्टही मनातून उतरते. स्वप्ने विखुरतात, ज्यांना आपण कधी आपले आयुष्य समजत होतो. लोक म्हणतात त्यांच्याशी बोला ज्यांच्याशी बोलायला आवडते, पण खरी नाती तीच असतात जिथे लोकांना तुमचे बोलणे ऐकायला आवडते. छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी नाती कमजोर पडतात. कधी कधी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणेच संबंध मजबूत ठेवते. काम कितीही मोठे का असेना, वागणे असे ठेवा की जसे काही केलेच नाही. नम्रता हीच महानतेची सर्वात मोठी ओळख आहे. मला गर्दी नको आहे, मला ती व्यक्ती हवी आहे जी माझी शांतता समजू शकेल.
प्रत्येक जण शब्द ऐकतो, पण भावना तोच समजतो जो खरा असतो. लक्षात ठेवा, परक्यांना आपले बनवता बनवता कुठे आपल्या माणसांनाच गमावून बसू नका. कारण बऱ्याचदा आपण अनोळखी लोकांना खुश करण्यात इतके व्यस्त होतो की आपलीच माणसे दुर्लक्षित झाल्यासारखे त्यांना वाटू लागते. तसे तर आयुष्याच्या प्रवासात तक्रारी खूप आहेत, पण जेव्हा दुःख नोंदवायला जावे तेव्हा रांगा आधीच भरलेल्या असतात. प्रत्येकाकडे आपले संघर्ष आहेत, पण आपल्याच जखमा सर्वात मोठ्या वाटतात. चेहरा कितीही सुंदर का असेना, जर जीभ कडू असेल तर लोक तोंड फिरवतातच. शब्दांचे सौंदर्य हेच खरे आकर्षण असते, कारण वाणीचा प्रभाव चेहऱ्याच्या सौंदर्यापेक्षा कितीतरी पटीने खोल असतो. बाह्य सौंदर्य क्षणिक असते, पण आतील कोमलता आणि सत्यच माणसाला अमर बनवते. म्हणूनच या जगात स्वतःला केवळ बाह्य दिखाव्यावरून मोजू नका, तर आपले कर्म आणि आत्म्याच्या पवित्रतेलाच आपली खरी ओळख बनवा. जर आयुष्यात अडचणी आल्या तर घाबरू नका, कारण कठीण भूमिका नेहमी उत्तम कलाकारांनाच दिल्या जातात. कठीण काळ ही परीक्षा नाही, तर तुमच्या क्षमतांना पैलू पाडण्याची संधी असते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्याचा जुना धडा वाचत राहाल, तोपर्यंत नवीन धडा आनंदाने जगू शकणार नाही. होऊन गेलेल्या दुःखाला धरून राहाल तर नवीन संधींचे सौंदर्य अनुभवू शकणार नाही. काही लोक मेणासारखे असतात, जे वितळूनही नाती निभावतात, तर काही लोक आगीसारखे असतात, जे प्रत्येक ठिकाणी फक्त जाळण्याचे काम करतात. तुम्हाला ठरवावे लागेल की तुम्हाला मेण बनायचे आहे की आग. लक्षात ठेवा, तुमची स्वप्ने तुमची आहेत, तर ती पूर्णही तुम्हालाच करावी लागतील. परिस्थिती तुमच्या हिशोबाने चालणार नाही, लोकही तुमच्या अपेक्षांप्रमाणे नसतील, पण तुमचा निश्चय तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचवेल. या जगात सर्वात मौल्यवान गोष्ट तुमचे परिश्रम आहे, आणि सर्वात चांगला सोबती तुमचा आत्मविश्वास आहे. म्हणून स्वतःला सावरणे शिका, कारण हीच तुमची खरी ताकद आहे. जगात प्रत्येक गोष्ट मिळवता येते, पण जर आत्मबळ नसेल तर कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकवता येत नाही. म्हणूनच स्वतःला इतके मजबूत बनवा की तुमचे यश आणि शांती दुसऱ्या कोणावरही अवलंबून असणार नाही. जो जसा आहे त्याच्याशी तसेच वागा, पण आपली खरी ओळख कधीही गमावू नका. प्रत्येक जवळच्या माणसाला आपले राज्य सांगू नका, कारण जो आज तुमच्या सोबत आहे तो उद्या तुमच्या विरोधातही असू शकतो. परिस्थिती बदलते आणि त्यासोबत अनेक नात्यांचे रंगही बदलतात. म्हणून आयुष्याला एक शिकवण म्हणून स्वीकारा. प्रत्येक अनुभव तुम्हाला मजबूत बनवेल. प्रत्येक परिस्थिती तुम्हाला काहीतरी नवीन शिकवेल. या जगात आपली ओळख जपून ठेवा आणि आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड करू नका. मृत्यूच्या मिठीत आराम नक्कीच आहे, पण तिथे जीवन नाही. म्हणून आयुष्याला फक्त संघर्ष म्हणून पाहू नका, याला एक सुवर्ण संधी समजा. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. खरी समस्या ही नाही की आपण चांगले बनण्याचा प्रयत्न करतो, तर ही आहे की आपण दुसऱ्यांसाठी चांगले बनण्याच्या नादात स्वतःला विसरतो. जगाचा हा स्वभाव आहे. जोपर्यंत लोकांचा मतलब पूर्ण होतो ते साथ देतात, पण जसा त्यांचा स्वार्थ संपतो ते त्यांचे खरे रूप दाखवू लागतात. हीच ती लोक असतात जी आपल्याला शिकवतात की केवळ चांगुलपणाने आयुष्य चालत नाही, स्वाभिमानही तितकाच गरजेचा आहे. आम्ही कधी कोणाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला नाही, पण आता हे नक्की शिकलो की स्वतःला उगीचच भावनिक बनवू नका. भावना चांगल्या असतात, पण जेव्हा त्या तुम्हाला कमजोर बनवतात तेव्हा त्यांना नियंत्रित करणे गरजेचे असते. प्रेम, आपलेपणा आणि खरी ओढ म्हणजे केवळ फसवणूक नाही, पण याची किंमत तेव्हाच आहे जेव्हा ती योग्य माणसाकडून मिळते. म्हणून आधी स्वतःला ओळखा, मग ठरवा की कोण तुमच्या भावनांच्या लायकीचे आहे. वाईट करायला वेळ नसावा, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. आणि जर तुमचा हेतू साफ असेल तर कधी कधी आयुष्याचे कठीण रस्तेही तुम्हाला योग्य ध्येयापर्यंत पोहोचवू शकतात. जेव्हा माणसाचा उद्देश पवित्र आणि इरादे मजबूत असतात तेव्हा अडचणही त्याला रोखू शकत नाहीत. मन जेव्हा तुटते तेव्हा जीभ आपोआप शांत होते, कारण खऱ्या वेदनेला शब्दांची गरज नसते. रडतात तेच ज्यांच्या भावना खऱ्या असतात. बाकीचे लोक फक्त दिखाव्याचा खेळ खेळतात. काही लोक असेही असतात जे स्वार्थाची नाती ठेवतात. ना त्यांच्या डोळ्यात लाज असते, ना त्यांच्या मनात कोणतीही खरी भावना. जर तुमच्या हृदयात खरे प्रेम असेल तर ईश्वराची भक्ती नक्की करा. जर ते प्रेम खरे असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला नक्की मिळेल.
पण जर तो फक्त एक मोह असेल तर ईश्वर त्याला तुमच्यापासून दूर करेल, कारण ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. आयुष्यात स्वभाव, विचार आणि परिस्थितीचा खोल प्रभाव असतो. कोणताही माणूस जन्मतः वाईट नसतो, तर परिस्थिती आणि विचार त्याला तसे बनवतात. म्हणून कोणाला त्यांच्या चारित्र्यावरून नाही तर कर्मावरून पारखा. गंगेत स्नान केल्याने पाप धुतले जात नाहीत, तर पाप तेव्हाच मिटतात जेव्हा मन आणि कर्म शुद्ध असतात. बाह्य स्वच्छतेपेक्षा आंतरिक पवित्रता जास्त महत्वाची आहे. संस्कार, सभ्यता आणि वागण्याची पद्धत हीच एखाद्या व्यक्तीची खरी ओळख असते. जर हे गुण तुमच्याकडे असतील तर तुमची उपस्थितीच तुमचा परिचय देईल. आयुष्यात सोबत आणि आधार वेळेनुसार बदलत राहतात, म्हणून आपल्या अस्तित्वाला दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका. बऱ्याचदा लोक तुमच्या गैरहजेरीत तुमच्या त्रासाची मजा घेतात. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगू नका, कारण प्रत्येक ऐकणारा तुमचा हितचिंतक नसतो. या जगात एकच गोष्ट फुकट मिळते, ती म्हणजे टेन्शन. जितके घ्यायचे तितके घेऊ शकता, पण जितके कमी घ्याल तितके चांगले राहील. जर ऐकून घेतले तर प्रश्न सुटतील, पण जर सुनावले तर गुंता वाढेल. म्हणून शब्दांची निवड विचारपूर्वक करा, कारण लोक ऐकतात कमी, समजतात कमी आणि तोडून मोडून गोष्टी पसरवतात जास्त. कोणालाही आपली कमजोरी बनवू देऊ नका, कारण आधार माणसाला दुर्बळ बनवतात. आपल्या पायांवर उभे राहण्याची ताकद ठेवा. आयुष्यात चांगली वेळ तितकी महत्वाची नाही जितका की एक चांगला माणूस, कारण चांगला माणूस तुमच्या आयुष्यात चांगली वेळ आणू शकतो. गीतेत स्पष्टपणे लिहिले आहे की आयुष्यात विनाशाची 5 कारणे असतात: झोप, राग, भीती, थकवा आणि काम पुढे ढकलण्याची सवय. जर तुम्ही यांपासून वाचू शकलात तर यश नक्कीच तुमचे असेल. सत्य कडू असते पण अपरिहार्यही असते. उधार देण्यापूर्वी विचार करा, कारण आपलीच माणसे तुमचे पैसे विसरतील आणि जेव्हा तुम्ही तुमचे पैसे परत मागाल तेव्हा ते तुम्हाला भिकारी समजतील. ते तारखेवर तारीख देत राहतील आणि तुम्ही तुमच्याच पैशांसाठी तरसत राहाल. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा त्याला मनापासून हे जाणवते की या जगात खरा सोबती फक्त ईश्वरच आहे. माणसाचा स्वभाव स्वार्थी असतो. जोपर्यंत तुम्ही कोणासाठी उपयोगी आहात तोपर्यंत लोक तुमच्या आसपास राहतील, पण ज्या क्षणी तुमची उपयोगिता संपेल लोक तुम्हाला विसरायला वेळ लावणार नाहीत. गोष्टी तर सर्वजण समजतात, पण वागणे बदलणे खूप कमी लोकांना जमते. म्हणूनच या जगाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, तर स्वतःला इतके आत्मनिर्भर बनवा की तुम्हाला कोणाच्या पसंतीची किंवा आधाराची गरजच पडणार नाही. सुंदरता क्षणिक असते, पण चारित्र्य कधीही पुसले जात नाही. चेहऱ्याचे सौंदर्य वेळेसोबत कमी होते, पण व्यक्तीचे वागणे आणि त्याचे आचरण हीच त्याची खरी ओळख बनते. घड्याळ कितीही स्वस्त का असेना, वेळ नेहमी अमूल्य असते. वेळ एकदा हातातून निघून गेली की ती पुन्हा परत आणता येत नाही. याच कारणाने आयुष्यात प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजणे गरजेचे आहे. सुख आणि दुःख केवळ नशिबाने मिळत नाहीत, तर आमची कर्मे, आमचे विचार आणि आमचे प्रयत्नच ते ठरवतात. श्रीमंती आणि गरिबीचा सुख दुःखाशी काहीही संबंध नसतो. महलात राहणारेही रडू शकतात आणि झोपडीत राहणारेही हसू शकतात. खरा आनंद परिस्थितीत नाही तर आपल्या दृष्टिकोनात असतो. आयुष्यातील अनेक कडू सत्य असतात जी स्वीकारल्याने आपण मजबूत होतो. चांगले विचार कराल तर चांगले होईल, वाईट विचार कराल तर वाईट होईल. तुम्ही तेच बनाल जे तुम्ही विचार करता. म्हणून आयुष्यात नेहमी चांगले विचार करा. मन मोठे असले पाहिजे. गोष्टी तर सर्वजण मोठ्या मोठ्या करतात. पायाला लागलेली ठेच आपल्याला जपून चालायला शिकवते आणि तीच मनाला लागलेली ठेच आपल्याला जपून जगायला शिकवते. आवाजात किती विचित्र ताकद असते. कडू बोलणाऱ्यांचे मधही विकले जात नाही आणि गोड बोलणाऱ्यांच्या मिरच्याही विकल्या जात नाहीत. झोप ही काय विचित्र गोष्ट आहे. झोप आली तर सर्व काही विसरायला लावते आणि जर झोप नाही आली तर सर्व काही आठवायला लावते. या जगात लोक कोणाबद्दल चांगले ऐकल्यावर संभ्रम ठेवतात तर वाईट ऐकल्यावर विश्वास ठेवतात. माणसाला बदाम खाल्ल्याने तितकी अक्कल येत नाही जितकी धोका मिळाल्याने येते. पैसा ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाला वरपर्यंत नेऊ शकते, पण माणूस पैशांना वर नेऊ शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा की डोंगरावर चढणारा माणूस नेहमी झुकून चालतो आणि डोंगरावरून उतरणारा माणूस ताठ चालतो. याचा अर्थ असा आहे की जर एखादी व्यक्ती झुकून चालत असेल तर ती उंची आणि यशाकडे जात आहे, पण एखादी व्यक्ती जर ताठ चालत असेल तर ती अपयशाकडे खाली जात आहे. लक्षात ठेवा की अभिमानाची ताकद देवालाही राक्षस बनवते आणि नम्रतेची ताकद राक्षसालाही देव बनवते. लोकांकडून अपेक्षा माणसांसारख्या ठेवा, फरिश्त्यांसारख्या नाही. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही जर तुम्ही रस्त्यात भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसाल.
जे आपले आहे ते कधीच दूर जाणार नाही. जे दूर गेले ते कधीच आपले नव्हते. परिस्थिती कशीही असो, आभार मानणे तक्रार करण्यापेक्षा नेहमीच चांगले असते. मला आशा आहे की हे शब्द तुमच्या जीवनात शांती आणि धाडस घेऊन येतील. लक्षात ठेवा, तुम्ही कधीही एकटे नाही आहात. प्रत्येक परिस्थितीत ईश्वर तुमच्या सोबत आहे, तुमच्या आत आहे. या गोष्टींना आपल्या जीवनात आणा आणि पहा की तुमचे जीवन कसे सकारात्मक दिशेने बदलते. स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. धन्यवाद.